मित्रांनो, महाशिवरात्री 2026 या दिवशी सर्व राशींना मिळणार आहे नशिबाची साथ आणि उजळणार आहे त्यांचं भाग्य. 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्रीचा पावन उत्सव साजरा होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला ग्रहांची स्थिती अत्यंत विशेष असते, ज्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. या दिवशी महादेवाच्या उपासनेसोबतच राशीनुसार केलेले दान आणि उपाय आयुष्यातील संकटे दूर करून सुख समृद्धी घेऊन येतात. पहिली रास आहे मेष रास. मेष राशीवाल्यांनी खरंच लक्ष द्या. महादेवाच्या कृपेने तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. बऱ्याच काळापासून रखडलेली सरकारी कामे किंवा प्रॉपर्टीचे व्यवहार या काळात मार्गी लागतील. नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग असून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दान, गरिबांना गूळ आणि लाल मसूर अवश्य दान करा. दुसरी रास आहे वृषभ. आर्थिक दृष्टीने हा काळ अत्यंत फायदेशीर ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मानसिक ताण कमी होईल. दान, यामध्ये तुम्हाला पांढरे वस्त्र किंवा तांदूळ दान करायचे आहेत. तिसरी रास आहे मिथुन. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. व्यावसायिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल आणि शत्रूंवर विजय मिळवाल. अचानक धनलाभाची शक्यता असून प्रवासातून लाभ होईल. हिरवे मूग किंवा हिरवे फळे अवश्य दान करा. चौथी रास आहे कर्क. आरोग्याशी संबंधित तक्रारी दूर होतील. भगवान शंकराच्या आशीर्वादाने घरामध्ये धार्मिक कार्य पार पडतील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. दूध किंवा पांढरे तीळ अवश्य दान करा. पाचवी रास आहे सिंह. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा काळ शुभ आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता असून मुलांकडून आनंद वार्ता मिळेल. गहू किंवा तांब्याचे भांडे दान करू शकता. सहावी रास आहे कन्या. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. अभ्यासात एकाग्रता वाढेल. नोकरीमध्ये बदलाचे विचार करत असाल तर चांगली संधी चालून येईल. कायदेशीर बाबींमध्ये तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. हिरवे कापड किंवा हिरवे पालेभाजे दान करा. सहावी रास आहे तुळ रास. कौटुंबिक जीवनात सुख शांती नांदेल. जर तुम्ही घर किंवा वाहन घेण्याचा विचार करत असाल तर हा मुहूर्त तुमच्यासाठी फलदायी ठरेल. प्रेम संबंधाचे रूपांतर विवाहात होण्याची दाट शक्यता आहे. गरजूला साखर किंवा गाईचे तूप अवश्य दान करा. आठवी रास आहे वृश्चिक. तुमच्या पराक्रमात वाढ होईल आणि रखडलेली धाडसी कामे पूर्ण होतील. जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. भावंडाशी असलेले संबंध सुधारतील आणि रखडलेली कामे वेग घेतील. चंदन किंवा मसूर डाळ अवश्य दान करा. नववी रास आहे धनुरास. भाग्य तुम्हाला पूर्ण साथ देईल. धार्मिक कार्यात सहभागी झाल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. वडिलांकडून किंवा गुरूंकडून मोलाचे मार्गदर्शन लाभेल, जे तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. चणा डाळ किंवा पिवळे वस्त्र या दिवशी अवश्य दान करा. 10वी रास आहे मकर रास. नोकरीमध्ये स्थिरता येईल आणि पगारात वाढ होण्याचे योग आहेत. जुन्या मित्रांची भेट झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. जमिनीच्या व्यवहारात हुशारीने वागल्यास मोठा फायदा होऊ शकतो. काळे तीळ किंवा काळी छत्री तुम्ही अवश्य दान करा. 11वी रास आहे कुंभ. तुमची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढेल. व्यवसायात नवीन प्रयोग केल्यास यश मिळेल. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. महादेवाच्या कृपेने तुमचे सर्व कामे पूर्ण होतील. उडीद डाळ किंवा काळे कपडे अवश्य दान करा. 12वी रास आहे मीन रास. परदेश किंवा वारीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. मनातील इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत. आध्यात्मिक प्रगती होईल आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. तुम्ही यावेळी केळी, बेसनचे लाडू किंवा धार्मिक पुस्तके दान करू शकता आणि हे तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशीच करायचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला ज्यावेळेस काहीतरी मिळणार असतं ना, त्यावेळेस आपल्याला अडचणी भरपूर येतात, पण आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.